आपल्या चॅनेलवर कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आला तर मित्रांनो ह्या चुका टाळा. जर कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आला तर आपण काय केलं पाहिजे याबद्दलच आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. आपल्या चॅनेलवर स्ट्राईक जर आला तर बरेच क्रिएटर किंवा बरेच यूट्यूबर घाबरतात आणि यूट्यूब डिलीट करतात. पुन्हा तोच कंटेंट अपलोड करतात किंवा चुकीच्या पद्धतीने अपील करतात आणि ह्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. पण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कळेल स्ट्राईक का येतो, स्ट्राईक आल्यानंतर पहिल्या काही मिनिटात काय तपासायचं आणि चुकीचा स्ट्राईक आला तर पुढे आपण काय करायचं, आणि शेवटी तुम्हाला चॅनेल सुरक्षित ठेवण्यासाठी मी 3 महत्त्वाच्या गोष्टी मित्रांनो सांगणार आहे. तर नमस्कार, जर तुम्ही यूट्यूबवर चॅनेल चालवत असाल तर कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक ही गोष्ट तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर यूट्यूबवर काही कम्युनिटी गाईडलाईन आहेत. तुमच्या कंटेंटमध्ये त्या नियमाचं उल्लंघन झालं असं यूट्यूबला आढळलं तर तुमच्या व्हिडिओ किंवा चॅनेलवर ॲक्शन घेऊ शकतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, स्ट्राईक आला म्हणजे लगेच चॅनेल डिलीट होतो असं नाही. म्हणून घाबरून चुकीचा निर्णय घेण्याऐवजी आधी स्ट्राईक नेमका कशामुळे आला हे समजून घ्या. आता समजा तुम्हाला अचानक नोटिफिकेशन आले युअर कंटेंट हॅज बीन रिमूव्ह, तर सर्वात आधी आपण काय करायचं, तर पहिलं काम आपण हे करायचं, यूट्यूब स्टुडिओ उघडा, तिथे संबंधित व्हिडिओ किंवा चॅनेल ॲक्शन तपासा, यूट्यूबने दिलेला पॉलिसी रिझन नीट वाचा. इथेच अनेक यूट्यूबर्स एक मोठी चूक करतात. ते फक्त स्ट्राईक आला एवढंच पाहतात आणि पुढे काय करायचं हे न समजता व्हिडिओ डिलीट करतात. पण तुम्हाला आधी समजलं पाहिजे की ॲक्शन नेमका कोणत्या पॉलिसी अंतर्गत आला आहे, कारण समजल्याशिवाय योग्य पुढचा निर्णय घेता येणार नाही. चुकीचा स्ट्राईक असेल तर काय करायचं. आता समजा तुम्हाला पूर्ण खात्री आहे की माझ्या व्हिडिओने पॉलिसी व्हायलेट केलेले नाही असे जेव्हा आपल्याला वाटेल, अशा परिस्थितीत यूट्यूबकडून अपीलचं ऑप्शन आपल्याला उपलब्ध असेल तर आपण अपीलसुद्धा त्यांना करू शकतो. पण अपील करताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, अपील म्हणजे यूट्यूबला रागाने मेसेज पाठवणे नाही. माझ्यावर स्ट्राईक का दिला, माझे चॅनेल बंद करू नका असे लिहिण्यापेक्षा तुमच्या कंटेंटमध्ये काय आहे आणि तुम्हाला ॲक्शन चुकीची का वाटते हे शांतपणे आणि स्पष्टपणे समजून सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं, खोटी माहिती देऊ नका. ही चूक आपण कोणती चूक करायची नाही आहे. आता हा भाग खूप महत्त्वाचा आहे. स्ट्राईक आल्यानंतर तुम्ही तोच व्हिडिओ थोडासा बदलून पुन्हा अपलोड करण्याचा प्रयत्न करत असाल तर आधी थांबा, कारण फक्त टायटल, थंबनेल किंवा काही सेकंद बदलल्याने पॉलिसी प्रॉब्लेम आपोआप सुटेलच असं काही नाही. तसंच हा व्हिडिओ दुसऱ्या चॅनलवर अपलोड करतो असा विचार करून पॉलिसी ॲक्शन बायपास करण्याचा प्रयत्न करू नका. चॅनेल सुरक्षित आपल्याला जर ठेवायचे असेल तर हे 3 रूल आपल्याला माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे. 3 गोल्डन रूल जे प्रत्येक यूट्यूबरने ते लक्षात ठेवले पाहिजे. पहिला रूल, अपलोड करण्याआधी कंटेंट तपासा. व्हिडिओ बनवला म्हणजे लगेच पब्लिश करू नका. टायटल, थंबनेल आणि व्हिडिओमध्ये मिसलिडिंग किंवा पॉलिसी सेन्सिटिव्ह कंटेंट तर नाही ना हे तपासा. रूल नंबर 2, फक्त व्ह्यूजसाठी रिस्क घेऊ नका. काही लोक व्हायरल होण्यासाठी सेन्सेशनल कंटेंट बनवतात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक व्हिडिओ व्हायरल होण्यापेक्षा चॅनेल सुरक्षित ठेवणे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून मित्रांनो, आपला व्हिडिओ सुरक्षित, व्ह्यूज जास्त वाढवण्यापेक्षा आपले चॅनेल सुरक्षित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. तिसरा नियम, यूट्यूबचे ऑफिशियल पॉलिसी समजून घ्या. यूट्यूबवर काम करणाऱ्या प्रत्येक क्रिएटरने कम्युनिटी गाईडलाईन आणि इतर रिलेव्हंट पॉलिसीज वेळोवेळी तपासल्या पाहिजे, कारण पॉलिसीजमध्ये वेळेनुसार बदल होऊ शकतो. रूल नंबर 4 आणि एक महत्त्वाची गोष्ट, कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आणि कॉपीराईट स्ट्राईक ही एकच गोष्ट नाही. हा फरक अनेक नवीन यूट्यूबर्सना माहिती नसतो. जर तुम्हाला या दोन्ही स्ट्राईक मधला फरक
कोणता स्ट्राईक किती गंभीर असू शकतो आणि स्ट्राईक आल्यानंतर चॅनेलवर काय परिणाम होऊ शकतो हे सोप्या भाषेत जाणून घ्यायचं असेल तर त्यावर मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे. म्हणून हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा. तुमच्या ओळखीचा एखादा यूट्यूबर असेल ज्यांच्या चॅनेलवर स्ट्राईक आला आहे त्याला हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच यूट्यूब अपडेट, मॉनिटायझेशन, व्ह्यूज, सबस्क्रायबर आणि चॅनेल ग्रोथ संबंधित माहिती मराठीत मिळवण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कारण यूट्यूबवर फक्त व्हिडिओ बनवणं महत्त्वाचं नाही, चॅनेल सुरक्षित ठेवून ग्रोथ करणं त्याहून महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.